आणि आता एक मोठी बातमी, कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार आहे। अर्ज भरण्यापूर्वी डोंबिवलीच्या गणेश मंदिरात ते दर्शन घेतील, तर शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज ते भरतील। शक्ती प्रदर्शनासाठी कल्याण डोंबिवलीत कार्यकर्त्यांकडून तयारी देखील करण्यात आली आहे, तर शहरात अनेक ठिकाणी महायुतीचे झेंडे देखील फडकत आहेत। आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील करणार आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली परिसरात आणि आपण पाहू शकतो ज्या ठिकाणून श्रीकांत शिंदे हे जाणार आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झेंडे लावून शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आपण पाहू शकता की महायुतीचे सर्वच पक्षाचे झेंडे जे आहेत या रस्त्यांवरती लावण्यात आलेले आहेत। त्यात भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, RPI असेल, जेही मनसे असतील, असे जेही महायुतीचे पक्षातले जे पक्ष आहेत, महायुतीमध्ये सामील झालेले जे पक्ष आहेत त्यांचे चिन्हाचे या ठिकाणी झेंडे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। एकंदरीत थोड्या वेळानंतरच श्रीकांत शिंदे जे आहेत हे डोंबिवलीच्या महागणपतीचे दर्शन घेऊन डोंबिवलीच्या गणपती मंदिरापासून निवडणूक कार्यालयापर्यंत भव्य अशी रॅली काढणार आहेत आणि त्या रॅलीमध्ये महायुतीचे नेते देखील सहभागी होणार आहे। विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।